सद्गुरूंचे पुण्यस्मरण. सद्गुरु नाम संकीर्तन. सद्गुरु गुणानुवाद गान. श्रवण मनन सद्गुरूंचे. श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 5 आणि अवधूत घरा आले याचा भाग 4. आणि अवधूत घरा आले. 1964 साल मध्याला आलं होतं. असाच एका पहाटे ध्यानाला बसलो होतो. नेहमीच जमायचं नाही, पण त्या दिवशी का कुणास ठाऊक ध्यान कसं उत्तम जमलं होतं. त्या ध्यानात कल्पना निमाली होती, प्रवृत्ती शमली होती, मन बरंच शांत असं झालं होतं. जेथ पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, अशी काहीशी अवस्था झाली होती. तो आपण दूर दूर आकाशात एखाद्या निळ्या चांदणीकडे जात आहोत असं काहीतरी झालं. आणि नंतर थोड्या वेळातच भ्रूमध्यात प्रकाश पडला. त्यात घेऊ लागलो एका अवधूताचं दर्शन. ते दर्शन होतं अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचं. माझ्या या ध्यानात स्वामींनी मला एक मंत्र दिला. तो नंतरसुद्धा मला स्पष्ट असा आठवत होता. या प्रकारानंतर अगदी आश्चर्यमग्न असा होऊनच मी त्या दिवशी ध्यानातून उठलो होतो. बाहेर उजाडलं होतं. नंतर सकाळी मी मोठ्या आनंदात असाच होतो. त्या आनंदाच्या भरात एक हार आणला. तो स्वरूपानंदांच्या फोटोलाच घातला, कारण त्यापूर्वी मी अक्कलकोट स्वामींचा भक्त कधीच नव्हतो. माझ्या घरी त्यांचा फोटो नव्हता. नंतरच्या काळात मनात खूपच विकल्प येऊन गेले. मी स्वरूपानंदांचा शिष्य आणि मध्येच हे दुसरे स्वामी कोण? त्यांनी दिलेला मंत्र कसा करू? अनेक शंका कुशंका मनात येऊ लागल्या. 2 गुरु ही कल्पनाच मला असह्य करणारी अशी होती. परमार्थात ज्यांनी म्हणून 2-2, 3-3 गुरु केले, इकडे तिकडे धाव घेतली, त्या व्यक्तींच्या परमार्थाचा बोजवारा झालेला मी पाहिला होता. गुरु एक असला पाहिजे, पक्का असला पाहिजे, शाब्दे परेच निष्णातः असा पाहिजे, अशी अनेक ग्रंथ वाचून माझी दृढ श्रद्धा झाली होती. सद्गुरू भक्तीच्या उफाळत्या प्रेमात जितक्या द्रुतगतीनं मनोलय साधता येतो, तितका 3-3, 4-4 तास ध्यान करून साधता येत नाही, ह्याचा भरपूर अनुभव मला आला होता. या सर्व शंका कुशंका मनात असतानाच 1 महिन्यानंतर असा मी पावसला स्वामींच्या दर्शनास म्हणून निघालो. वाटेत मनात हे अगदी पक्क केलं होतं की झालेला सर्व प्रकार स्वामींना विदित करायचा आणि मग ते जसं सांगतील तसं करायचं. झालं. मी पावसला आलो. स्वामींच्या खोलीत गेलो. बाकावर बसलो. स्वामी पलंगावर बसले होते. झालेला सर्व प्रकार स्वामींना सांगितला. स्वामींना विचारलं, स्वामी, मध्येच हे अक्कलकोट स्वामी कोण? 1-2 मिनिटं शांत ध्यानस्थ असं बसल्यासारखं करून आणि आपल्या मांडीपासून वर डोक्यापर्यंत
उजवा हात खाली वर करून दाखवीत स्वामी मला म्हणाले, हे काय? पुन्हा विचारू नये, तेच करावयाचं. पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या चरणी देसायांच्या घरातील एका खोलीतून गंगेप्रमाणे अखंड वाहणाऱ्या अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांच्या सिद्ध संप्रदायाची अशी ही एक आगळीच प्रचिती मला 1964 सालीच आली होती. ही गोष्ट मी अगदी गुप्त अशी माझ्याजवळच ठेवली होती. पुढे 1967 सालची गोष्ट. माझे एक मित्र श्रीयुत V.K. फडके यांनी अक्कलकोट स्वामींचं एक चरित्र लिहिलं. स्वामी समर्थांच्या निरनिराळ्या लीलाचरित्रांबद्दल मला मोठी आवड असे आणि आहे. एके दिवशी मी श्रीयुत फडके यांच्या घरी त्यांनी लिहिलेल्या या चरित्राचं हस्तलिखित पाहण्यासाठी म्हणून गेलो. तिथं एक संन्यासी भेटले. त्यांचं नाव सत्यदेवानंद सरस्वती असं श्रीयुत फडके यांनी मला सांगितलं. अशा नावाचा कोणी एक संन्यासी नुकताच पावसला येऊन गेल्याचं मी देसायांच्या दुकानात ऐकलं होतं. हे स्वामी सत्यदेवानंद सरस्वती अक्कलकोटी होते. आता आळंदीत असतात. नुकतेच पावसला जाऊन आले इत्यादी माहिती श्रीयुत फडके यांनी त्यावेळी मला दिली होती. ती माहिती ऐकून मला आनंद झाला होता. मनात सहज आलं, योग संप्रदाय दृष्ट्या पावस होऊन अक्कलकोटी यावयाचं आणि हे स्वामी तर अक्कलकोटहून पावसला गेले. मोठी मजा वाटली. थोड्या वेळातच स्वामी सत्यदेवानंद सरस्वतींनी माझ्या अनुभवाप्रमाणेच पावसच्या गुरुपीठाची त्यांना आलेली एक प्रचिती मला सांगितली होती. ती ऐकून संन्यासी म्हणून नाही तर एक समर्थ भक्त म्हणूनच मी त्यावेळी त्यांच्या चरणी मस्तक ठेवलं होतं. पुढे 1967 नंतर मात्र स्वामी स्वरूपानंदांच्या मागील अशा या संप्रदायाची ही प्रचिती अनेक साधकांना येऊ लागली होती. अधूनमधून पारमार्थिक मासिकातून वगैरे अशा तऱ्हेचे साधकांना आलेले काही अनुभव प्रसिद्ध होऊ लागले होते. धोंडी महाराजांकडील वाऱ्या. श्रीमद भागवतात भगवान श्रीकृष्णांनी आपल्या एका भक्ताची एका अवधूताशी गाठ घालून दिल्याची एक गोष्ट आहे. पावसच्या माझ्या ह्या भगवान श्रीकृष्णांनी माझ्या बाबतीत तरी असंच काहीतरी केलं होतं. स्वामींनी मला अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांच्या नोकरीत रुजू होण्यास सांगितलं. 1964 सालीच मी त्या नोकरीत रुजू झालो, अगदी अकबर बाबा म्हणत त्याप्रमाणे. योगशास्त्रातील मनोलयाच्या मार्गातील त्या तांबड्या, पांढऱ्या आणि निळ्या झोपड्यातील नोकरीचा अनुभव मिळावा म्हणून. असं जरी असलं तरी अवधूत सत्पुरुषांच्या संबंधीचं माझ्यात लहानपणापासून असलेलं प्रेम अधूनमधून उफाळून येतच असे. त्या माझ्या प्रेमातूनच का म्हणाना मी अधूनमधून इस्लामपुरी धोंडी महाराजांकडे जात असे. मी जाई म्हणून स्वामी स्वरूपानंदांचे इतर शिष्यसुद्धा माझ्याबरोबर इस्लामपुरी येत असत. स्वामींचे पट्टशिष्य श्रीयुत ल.रा. फडके उर्फ अमलानंद, श्रीयुत मधुभाऊ पटवर्धन, श्रीयुत देवळेकर, श्रीयुत गोपाळराव आपटे, श्रीयुत आनंदराव सालकर, श्रीयुत पंचविशे, श्री प्रतापराव देशमुख असे हे अनेक स्वामी भक्त कधीकधी इस्लामपुरी माझ्याबरोबर धोंडी महाराजांच्या दर्शनास येत असत. काही स्वतंत्ररित्या जात असत. इतर स्वामी भक्तांना इस्लामपुरी घेऊन येण्याचा माझा हा अव्यापारेषु व्यापार धोंडी महाराजांना कदाचित आवडला नसावा आणि म्हणूनच की काय इस्लामपूरच्या ह्या अवधूतानं ह्याबद्दल मला शासन करण्याचं ठरवलं असावं. त्यातूनच घडलेली ही एक विलक्षण गोष्ट.
ही गोष्ट आता आपण उद्या ऐकूया. आज इथेच थांबूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.